नमस्कार. आत्ता मी नुकतीच गुजरातला गेले होते. गुजरातला गरुडेश्वर या ठिकाणी मी गेले होते आणि नर्मदेची जी उत्तर वाहिनी ही जी परिक्रमा असते ती पायी परिक्रमा मी पूर्ण केली. 19 किलोमीटरचा परिसर मी चालले आणि मी चालत येऊन ही परिक्रमा पूर्ण केली. यानंतर त्या परिसरात आम्ही खूप फिरलो. जवळजवळ 3 दिवस मी होते तिथे. मी अनेक आश्रमांना भेट दिली, अनेक आश्रम बघितले, अनेकांशी बोलले आणि या बोलण्यात मला काही गोष्टी कळल्या आणि त्या गोष्टी मला इथे सांगाव्याशा वाटतात. मी जे सांगणार आहे त्यावरून मी हिंदूंच्या विरोधात बोलते किंवा आपल्या परंपरा, आपली संस्कृती यांच्या विरोधात बोलते असं काही जण म्हणतील. विरोध ज्यांचा आहे, ज्यांची वेगळी मतं आहेत, त्यांचा मी आदर करते. प्रत्येकाला आपलं स्वतंत्र मत असू शकतं, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. पण जो अनुभव मला आला, जे विचार मला पटले ते मला मांडायचे. याच्यात मी हिंदूंच्या विरोधात आहे असं काही जण म्हणतील, मला त्यावर काहीही बोलायचं नाही. मी स्वतः हिंदू आहे आणि मी हिंदू आहे हे सांगण्याची मला गरज पडते याचं मला वाईट वाटतं. कारण ही सांगण्याची गरज नाही आहे. मला असं वाटतं की मी जे समाज अनुभवते, जे काही करते, जे काही बघते, जे बोलते, जी मतं मांडते ती जास्त महत्वाची आहे. मी जी ही उत्तर वाहिनी परिक्रमा केली, ही परिक्रमा फक्त चैत्र महिन्यात होते. या महिन्याच्या 29 तारखेला हा परिक्रमेचा काळ संपेल. ही उत्तर वाहिनी परिक्रमा कशासाठी महत्वाची आहे तर नर्मदा मैया म्हणजे नर्मदा नदी, जिला आपण नर्मदा मैया अशासाठी म्हणतो की ती जिथून जिथून वाहते तिथला आजूबाजूचा परिसर अर्थातच ती सुजलाम सुफलाम करते. आणि त्यामुळे आपली प्रत्येक नदी, मग गंगा मैया असेल, नर्मदा मैया असेल, याला आपण आईसारखं स्थान दिलेलं आहे. तर ती उत्तरेकडे काही किलोमीटर जाते आणि उत्तरेकडे जर एखादी नदी वाहत असेल तर ते स्थान आणि तो सगळा परिसर अत्यंत आपल्या ह्याच्यानुसार पवित्र समजला जातो. आणि त्यामुळे या उत्तर वाहिनीची 3दा जर परिक्रमा केली तर पूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचं पुण्य लाभतं असं म्हटलं जातं. मी ही परिक्रमा कशासाठी केली? मी परिक्रमा अशासाठी केली कारण मी नर्मदा परिक्रमेबद्दल खूप ऐकलं होतं. पूर्ण 3,500 किलोमीटरची जी परिक्रमा आहे ती करणं मला शक्य नाहीये आणि त्यामुळे उत्तर वाहिनी परिक्रमा जी आहे ती छोटी परिक्रमा आहे. मी जसं सांगितलं तसं 19 किलोमीटरचं एका दिवसात किंबहुना 4 ते 5 तासात ही परिक्रमा पूर्ण होते आणि म्हणून ही परिक्रमा मी केली. ही परिक्रमा करण्यामागचा उद्देश हा मला तो परिसर बघायचा होता. मला जे परिक्रमा करतात त्या माणसांना भेटायचं होतं, ते आश्रम बघायचे होते आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली. मी जेव्हा ही परिक्रमा केली तेव्हा तिथे जे आश्रमवासी आहेत किंवा जे आश्रम आहेत, ज्यांचे जे संत आहेत, महात्मे आहेत, त्यांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली आणि बहुतेकांचं असं मत पडलं की ही जी उत्तर वाहिनी परिक्रमा ही पूर्णपणे बंद केली पाहिजे. किंबहुना सरकार ही उत्तर वाहिनी परिक्रमा बंद करण्याच्या विचारात आहे असंही काही जणांनी मला सांगितलं. ही का बंद केली पाहिजे? कारण मुळात त्यांचं म्हणणं आहे की ही उत्तर वाहिनी परिक्रमा ही आधीपासून नव्हती, ही अलीकडच्या काळात सुरू झाली. अलीकडच्या काळात म्हणजे सुद्धा माझ्या मते काही दशकं आधी सुरू केली. पण त्यांचं असं म्हणणं पडलंय की ही उत्तर वाहिनी परिक्रमा ही छोटी परिक्रमा असल्यामुळे ती कोणत्याही पद्धतीने केली जाते आणि त्यामुळे त्याचं पावित्र्य भंग झालेलं आहे. हे एक पिकनिक झालेली आहे लोकांसाठी की बाबा 4-5 तासात नर्मदेची परिक्रमा करून यायची आणि मी नर्मदेची परिक्रमा केली असं म्हणायचं. असा हा पिकनिकचा स्पॉट झालाय. म्हणून ही उत्तर वाहिनी परिक्रमा बंद करा. त्यांनी असं मला सांगितलं की परिक्रमा ही सूर्योदय झाल्यानंतर आणि सूर्यास्ताच्या आधी एवढ्या काळात चालायचं असतं. पण आता तिथे ऊन खूप असल्यामुळे अनेक जण सायंकाळी 6 वाजता निघतात आणि ती परिक्रमा पूर्ण करतात, जेव्हा सूर्याचा काही संबंध नसतो. काही जण रात्री उशिरा, जसं आम्ही निघालो, आम्ही पहाटे 3 वाजता निघालो आणि आम्ही ती परिक्रमा 9 वाजता पूर्ण केली. पण त्यांच्यामध्ये हे सगळं चुकीचं आहे आणि अनेक अशा चुकीच्या गोष्टी घडतायत ज्या घडता कामा नयेत. जे परिक्रमेचा हेतू आहे तो मूळ हेतूच हरवला जातो. मी त्यांना असं विचारलं की नर्मदा परिक्रमा नेमकी कशासाठी करतात, म्हणजे त्याच्या मागचा हेतू काय आहे.
त्यांनी मला असं सांगितलं आणि हेच मला पूर्णपणे पटतंय. ते म्हणले की नर्मदा परिक्रमा ही पूर्ण परिक्रमा 3,500 किलोमीटरची पूर्ण करायची असेल तर त्याचा काळ हा 3 वर्ष आणि पुढे काही दिवस असा आहे. हे 3 वर्ष आणि काही महिने अशीच ही परिक्रमा पूर्ण करायची असते. पण आता नर्मदा परिक्रमा जी पूर्ण परिक्रमा आहे, जी पायी केली जाते, ती पायी पूर्ण करण्याची घाई सुरू झालेली. मी इतके दिवस परिक्रमा पूर्ण केली, मी तितके दिवसात परिक्रमा पूर्ण केली, मी बसने परिक्रमा पूर्ण केली. हे जे असं आता जे सुरू झाले ते अत्यंत चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं. ते का चुकीचं आहे मी विचारलं. कारण ठीक आहे, काही जणांनी काही महिन्यात पूर्ण केले असतील, काही 130 दिवसात पूर्ण केले असतील, काहींनी 180 दिवसात पूर्ण केले असतील. मी म्हटलं पण परिक्रमा पूर्ण झाली तर त्याच्यात वाईट काय. त्यांनी असं मला सांगितलं आणि जे मला पटलं. त्यांचं असं म्हणणं आहे की परिक्रमेचा हेतू काय आहे हे लोकांच्या लक्षात आता येईन असं झालेलं आहे. परिक्रमाचा हेतू हे भ्रमंती आहे. भ्रमंती कशासाठी? कारण तुम्ही अनेक राज्यातून जाता, अनेक जिल्ह्यातून जाता, तालुक्यातून जाता, गावातून जाता, खेडेगावातून जाता आणि जेव्हा ही भ्रमंती तुम्ही करता तेव्हा वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या माणसांशी तुमची ओळख होते, वेगळ्या वेगळ्या माणसांशी तुमचा संवाद होतो, वेगळ्या वेगळ्या स्वभाव तुम्हाला कळतात, त्यांचे विचार तुम्हाला कळतात, त्यांच्या अडचणी तुम्हाला कळतात. केवळ माणसंच नाही तर वेगळा वेगळा निसर्ग तुम्हाला दिसतो. म्हणजे गहूची लागवड ते गहू कापण्यापर्यंत हे सगळं तुम्हाला या 3 वर्षाच्या परिक्रमात गहू असेल, तूर असेल, आणखीन वेगळी केळी असतील. आम्हाला केळी खूप दिसली. तर केळीची लागवड असेल, त्याचे शेतकऱ्यांवर काय परिणाम होतात, त्याच्या लागवडीचे काय परिणाम होतो, ऋतू कसा बदलत चाललाय, या बदलणाऱ्या ऋतूंचा काय परिणाम होतो, माणसांचा त्याच्यावर काय परिणाम होतो, माणसं कशी वागतात, वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या माणसांचे विचार काय आहेत, त्यांची धारणा काय आहे आणि ते विचार कसे असे झालेत आणि धारणा कशी झालेत ह्याची माहिती घेणं, ह्यासाठी हे भ्रमण आहे. हे जर 3 वर्ष हे भ्रमण केलं तुम्ही तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणची माणसं कळतात, वेगळे वेगळे त्यांचे स्वभाव कळतात, त्यांचे स्वभाव तसे का झालेत ते कळतात आणि मुख्य म्हणजे वेगळ्या वेगळ्या माणसांवर ओढवणारी संकट आणि त्यांच्या समस्या हे तुम्हाला कळतात आणि त्यातून तुम्ही भविष्यात ते संकटांचं निवारण करणं किंवा त्या समस्यांचं निवारण करणं यासाठी कार्य करू शकता. ह्याच्यासाठी हे भ्रमण आहे. त्यामुळे जी मूळ संकल्पना आहे ते माणसांना जाणणे, निसर्ग जाणणे, त्यांच्या समस्या जाणणे, त्यांचा आनंद कशात आहे ते जाणणे, त्यांचं सुख कशात आहे ते जाणणे, त्यांचे विचार जाणणे आणि जर संकट आणि समस्या त्यांच्यावर असतील तर त्यांचं निवारण भविष्याच्या आयुष्यात करणे ह्याच्यासाठी हे भ्रमण आहे. तुम्हाला हे माहिती असेल की स्वामी विवेकानंदजी यांनी पूर्ण देशाचं भ्रमण केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी ते अनेक समस्या, मानवी समस्यांची सोडवणूक करणारं त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी जे लिहिलं त्याच्यातून आपल्याला फायदा झाला. तुम्हाला हे माहिती असेल की महात्मा गांधीजींनी पूर्ण भारत देशाचं भ्रमण केलं होतं आणि त्यामुळे गांधींना असं खूप म्हणतात की गांधीजींना ना जनतेची नस कळली होती. तर ही जनतेची नस कळते कुठून? जनतेची नस ही केबिनमध्ये बसून नाही कळत. बसमधनं ट्रॅव्हल करून थोडीशी कळते पण पूर्ण नाही कळू शकत. पूर्ण माणूस कळायला त्याच्या बरोबर जायला पाहिजे. गांधीजींना ही नस कळली कारण गांधीजींनी पूर्ण भारताचं भ्रमण केलं आणि मग नंतर त्यांनी त्यांची आंदोलनं सुरू केली. त्यामुळे गांधीजींना जनतेची नस अगदी पूर्ण कळलेली होती. त्यांना माहिती होतं केव्हा काय करायचं, कसं करायचं, त्यांची जनतेची दुःख काय आहेत, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांचे विचार काय आहेत. जसं विवेकानंदजींना माहिती होतं तसं गांधीजींनाही माहिती होतं आणि त्यामुळे त्याच्यावर ते उकल काढू शकले. सो नर्मदेचं जे परिक्रमा आहे, जी पूर्ण परिक्रमा आहे ती यासाठी आहे आणि ती 3 वर्ष का पूर्ण करायची? कारण मध्ये चैत्रमास लागतो. त्या चैत्रमासात किंवा पावसाळा लागतो. तर त्या चैत्रमासात किंवा पावसाळ्यात काय करायचं असतं तर कुणाच्या तरी घरी जाऊन राहायचं असतं. म्हणजे तुम्ही आश्रमात जाऊन राहा किंवा कुणाच्या तरी घरी जाऊन राहा. जर तुम्ही आश्रमात गेलात तर तिथे आपले संत असतात, आपले साधू असतात, त्यांचे विचार ऐकायचे असतात 3 महिने. त्यांच्याकडून आपल्याला वेगळी माहिती घ्यायची असते. त्यांच्याकडून आपल्याला मार्ग ते सांगतात, त्याचं ज्ञान घ्यायचं असतं.
त्याच्यासाठी हे 3 महिने असतात. 3 महिने हे अभ्यासासाठी असतात, आपली उन्नती करण्यासाठी असतात. तो ठहराव आहे. तर चैत्रातले 3 महिने असतील, पावसाळ्याचे 3 महिने असतील, ते थांबायचं कुठेतरी, परत विचार करायचा, आपले काय सांगतायत, संत काय सांगतायत, साधू काय सांगतायत, त्यांचे विचार काय आहेत, हे सगळं जाणायचं आणि मग पुढे जायचं. ही पद्धत आहे, ही नर्मदा परिक्रमा आहे. आणि ही जर तुम्ही असं केलं आणि हे केलं तर त्याच्यानंतर तुम्ही आपलं एक विचार आपले हे होतात तयार, आणि आपण जनतेपासून दूर असं होऊन एक तटस्थ भावनेने आपण जनतेकडे बघायला लागतो. त्यांच्या समस्या, त्यांचे हे आपल्याला कळायला लागतं. आपलं मन कशातही गुंतून राहत नाही. आणि ते असं म्हणाले की परिक्रमेचा शेवट हा असायला पाहिजे. नर्मदा परिक्रमेत जर तुम्ही 3 वर्षांच्या वर अशा ह्या स्पीडनी केलात तर त्याचा असा परिणाम होतो शेवटी की आपल्याला राग, लोभ, मत्सर हे सगळे जे आपले वाईट गुण आहेत, जे आपल्या प्रत्येकात असतात, त्याच्यावरती आपल्याला काबू आपण मिळवू शकतो. आणि मग आपण जनतेची सेवा करू लागतो. हा या परिक्रमेच्या मागे हा उद्देश आहे. हा जो उद्देश आहे, हा उद्देश आत्ताची जी छोटी परिक्रमा करतात, जी आम्ही केली 4 तासांची, 5 तासांची, त्यातून हा उद्देश पूर्ण होत नाही. त्यामुळे ह्या परिक्रमेला अर्थच नाही आहे त्यांच्या मते. ही उत्तर वाहिनी परिक्रमा बंद केली पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं. आणि एकाचं नाही, 2-3 आश्रमात आम्ही गेलो होतो, त्या सगळ्यांचं असं ठाम मत होतं की उत्तर वाहिनी परिक्रमा ही पिकनिक परिक्रमा झालेली, ही बंद करा. याच्यातनं जे आपल्याला सफल करायचंय ते होत नाही. त्यांचं असंही म्हणणं होतं की ही जी नर्मदा परिक्रमा करतात त्याच्यात घोडदौड असता कामा नये. मी इतके दिवसात परिक्रमा पूर्ण केली, मी तितके दिवसात परिक्रमा पूर्ण केली, हा विषयच नाहीये. विषय आत्मज्ञानाचा आहे, विषय चिंतनाचा आहे, विषय साधू संतांकडनं ज्ञान घेण्याचा आहे, आणि विषय आपण प्रगल्भ होण्याचा आहे. आणि हे सगळ्या करण्यासाठी निश्चितपणे 3 वर्षाचा काळ लागणारच आहे. काही काहींना 3 वर्षानंतर सुद्धा नाही कदाचित ते उकळणार, पण ठीक आहे, निदान 3 वर्ष तुम्ही एकटे राहता, तुम्ही विचार करता. आणि मग ती जी नर्मदा परिक्रमा या 3 वर्षाच्या काळात परिणेल, त्याच्यानंतर माणूस जो प्रगल्भ होतो, तो प्रगल्भ माणूस त्याच्यानंतर सेवा देऊ शकतो, त्याच्या आधी नाही सेवा देऊ शकत. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आताच्या काळात जे काही नर्मदा परिक्रमा करतात ते तुम्ही बघितलं असेल, अनेक जण, मी म्हणते अनेक जण आपल्या घरी पोहोचतात, पण त्यांच्या स्वभावात काडीमात्र बदल होत नाही, काहीच फरक पडत नाही त्यांना. ते म्हणतात मी सेवा देतो, पण सेवा म्हणजे नुसतं वाढणं जाऊन कुठेतरी किंवा कुठेतरी जाऊन चपात्या भाजणं, ही सेवा नाहीये. मूळ सेवा माणसाच्या स्वभावातील जे वाईट गुण असतात त्याच्यात बदल करणं, ही सेवा आहे, ही नर्मदेची सेवा आहे. आणि ही सेवा घडत नाहीये कारण आपण भलतीकडे चाललोय. आपले अनेक सण असतील, आपल्या अनेक परंपरा आहेत ना, त्यांचा मूळ उद्देश लक्षात न घेता आपण भलतीकडे चाललोय. आणि त्यांनी हे जे सांगितलं ते मला अत्यंत पटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही 3 वर्ष नाही जाऊ शकत, 3 वर्ष आम्ही संसार सोडून कसं काय जाणार? हे बरोबर आहे, हे अत्यंत बरोबर आहे. पण म्हणून मी सांगते की आत्ताची जी नर्मदा परिक्रमा तुम्ही करताय, पायी असेल किंवा आत्ताची जी नर्मदा परिक्रमा, जी छोटी परिक्रमा आता आम्ही केली 1 दिवसाची, 4 तासाची, त्या परिक्रमेला खरं तर काही अर्थ नाही. त्यापेक्षा कुठला तुमचा जो गुरु असतील, त्या गुरुं जे सांगत असतील त्याच्याबद्दल आत्मचिंतन करा, त्यांची माहिती घ्या आणि आपल्या स्वभावात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्हाला जमणार नाही, एकदा परिक्रम परत जा परिक्रमेला. आणि उद्देश लक्षात ठेवा. उद्देश हा किती दिवसात मी चालले आणि किती दिवसात केलं आणि घरी येऊन सांगणं की मी इतके दिवसात नर्मदा परिक्रमा पूर्ण केली किंवा मी परिक्रमा पूर्ण केली. हो, तू परिक्रमा पूर्ण केलीस, पण तुझ्या स्वभावात जर बदल दिसत नाहीये मला, तर परिक्रमेचा उद्देशच गेला. त्यामुळे त्यांनी जे हे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि एक अत्यंत महत्वाची दुसरी गोष्ट मला त्यांनी सांगितली आणि जी मला पटली. ती दुसरी गोष्ट अशी आहे, मी त्यांना विचारलं की या परिक्रमेत अश्वत्थामा भेटतो असं सांगतात. ते म्हणते हे रचलेलं कथानक आहे, अश्वत्थामा भेटत नाही. काहींना भास होत असेल अश्वत्थामा भेटल्याचं,
पण अश्वत्थामा भेटतो वगैरे ह्या सगळ्या कथा आहेत, ह्या सगळ्या नंतर गुंफलेल्या कथा आहेत, लोकांना आकर्षित करण्यासाठी या गुंफलेल्या कथा आहेत. अश्वत्थामा वगैरे काही भेटत नाही. अश्वत्थामाने एक प्रमाद केला, त्या प्रमादाची एक जखम इथे त्याच्या भाळी आहे आणि ती जखम घेऊन तो फिरतोय. त्याच्यावरून आपल्याला एकच कळायला पाहिजे की आपण जर एखादा मोठा प्रमाद केला तर ती जखम आयुष्यभर आपल्याला लागून राहते, आपल्या हृदयाला टोचत राहते ती, आणि त्यातून मग आपल्याला मार्ग मिळत नाही. त्यामुळे शक्यतोवर दुसऱ्यांचा हाल होतील, दुसऱ्यांना कष्ट होतील, दुसऱ्यांना त्रास होईल असा प्रमाद न करण्याचा प्रयत्न करणे हेच अश्वत्थामा सांगतो. हेच अश्वत्थामाचं व्यक्तिमत्व सांगतो. अश्वत्थामा प्रत्यक्ष भेटतो, आम्ही अश्वत्थामाला प्रत्यक्ष भेट असं जे सांगतात ते या साधुसंचामध्ये हे अजिबात खरं नाही. ही गोष्टही मला पटलेली आहे. मी त्या सगळ्या परिसरात फिरले आणि नर्मदे काठी जे राहतात, अनेक जण जे राहतात, ज्यांची दुकानं आहेत, ज्यांची घरं आहेत, त्या सगळ्यांना मी बघितलेलं आहे. आणि मी जे काही बघितलंय, अल्प बघितलंय, अगदीच अल्प बघितलंय. मी म्हणते मी 3-4 दिवसात मला काही फार कळलं असं नाही, पण मी जे बघितलंय त्याच्यात मला असं दिसलं की जो दुकानदार असेल किंवा जे कोण मला भेटलं ना, त्यांच्या स्वभावात बदल नाही झालाय. ते अजूनही व्यापार करतात, उद्योग करतात, सेवा नाही. त्यामुळे आपल्यात बदल करणे, आपल्यात सेवाभाव म्हणजे दुसऱ्यांसाठी आपण काहीतरी मदत करणे, त्यांच्या आयुष्य त्यांचं सुधारावं यासाठी काही मदत करणे, हा सेवाभाव आहे. आणि हे नर्मदा परिक्रमा यासाठी आहे, हे मला या परिक्रमेतून कळलं. आणि ते जे संत सांगत होते मला, ते जे मला समजावून सांगत होते, ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं मला वाटलं, कारण ते मला पटलंय. जी गोष्ट मला पटली ती मला असं वाटतं की मी तुमच्यापर्यंत पोहोचवावी. नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर आणखीन एक गोष्ट मला खटकलेली आहे आणि ती म्हणजे कन्यादान. त्याच्याबाबतचा व्हिडिओ मी स्वतंत्रपणे करणार आहे. कृपा करून तोही ऐकावा असं मला वाटतं. तुम्हाला कदाचित ते पटणारही नाही, हरकत नाही. ज्यांना नाही पटणार त्यांचंही स्वागत आहे, ज्यांना पटणार त्यांचंही स्वागत आहे. फक्त हा व्हिडिओ मी अशासाठी करते की जे लोक जे सांगतायत त्याच्यावरती आपण क्षणभर थांबून किमान विचार तरी करायला पाहिजे. जय हिंद.